आणि मधुर नावात आपणा सर्वांना प्रभूमध्ये सलाम. आजच्या आपल्या विशेष त्रयाच्या रविवारच्या भक्ती उपासनेला आपण सुरुवात करूया. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. आपण यावेळेस आपल्या उपासनेला सुरुवात त्यावेळेस आपण आपल्या उपासनेसाठी आपल्या अंतःकरणाची तयारी करण्यासाठी एक गीत घेऊया. नमा परम मंगला. आपण एक गीत घेऊया. नमा परम मंगल. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवा, तुला सर्वांत करणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर.
आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आपण नियमशास्त्राचा सारांश बघूया. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभो, आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली अशी आम्ही तुला विनवितो. प्रभू तुम्हा सह असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. आजचा प्रभार हा त्रयाचा प्रभार आहे. या दिवसाचा नेमलेला शास्त्रपाठ आपण बघूया. प्रथमतः आपण जुन्या करारातील निर्गमयाचे पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 2 ते 8 वचने आपण बघूया. त्यानंतर निर्गमयाचा 6वा अध्याय आणि 2 ते 8 ही वचने आपण वाचू. मोशेला दुसऱ्यांदा झालेले पाचारण. देव मोशेशी बोलला. तो म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी अब्राहाम, इसाक व याकोब या सर्व समर्थ देव म्हणून प्रगट झालो. तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. शिवाय या इस्रायल लोकास मिस्र्यांनी दास करून ठेविले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. म्हणून इस्रायल लोकास सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्र्यांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन. त्याच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन. मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. म्हणजे तुम्हास मिस्र्यांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल. आणि जो देश अब्राहाम, इसाक व याकोब यास देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हास नेईन आणि तो तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे. वाचलेल्या वचनावर देवा आशीर्वाद पडतो. तर आपण स्तोत्रसंहिता 33 याचे 12 ते 19 वचने आपण नळपाईने वाचूया. संहिता 33 अध्याय आणि 12 ते 19 आपण वचन वाचूया. ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले ते धन्य. हे परमेश्वरा, आकाशातून पाहतोस, सर्व मानव जातीला तो निरखतो. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना निहाळून पाहतो. तो सर्वाची हृदय घडवणार व त्याची सर्व कामे जाणणारा तो आहे. कोणीही राजा मोठ्या सैन्य बलाने जय पावतो असे नाही. वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. जय प्राप्तीसाठी थोडा वेळ व्यर्थ होय, त्याला आपल्या महाबलाने कोणाचा बचाव करता येणार नाही. पहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्याचवर त्याची नजर असते. या ठिकाणी वाचलेले वचन चालू ठेवले आहे. आणि रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्यातील 11 ते 17 वचने आपण ऐकूया. रोमकरास पत्र 8वा अध्याय 11 ते 17 वचन आपण वाचू. ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करीतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले, तर तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमचे मर्त्य शरीरेही जिवंत करेल. तर मग बंधुजन हो, आपण ऋणी आहो खरे,
तरी देह स्वभावाप्रमाणे जगावयाला देह स्वभावाचे ऋणी नाही. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराचे कर्मे ठार मारिलीत तर जगाल. देवाचे पुत्र. कारण जितक्याने देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहे. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण आबा बाप्पा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत आणि जर मुले व वारीसही आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. देव वाचलेली वचनं आशीर्वादित करू. त्यावेळेस आपण शुभवर्धमानाकडे जाणार आहोत. त्यापूर्वी आपण एक गीत ऐकूया. आत्मा से भर दे मुझे. आत्मा से भर दे हमें, आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे. से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे. जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, ऐसा यीशु कर दे मुझे. आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे. चेहरा तेरा दे दे नई जिंदगी, बदल दे मेरा, दे दे नई जिंदगी, सब कुछ बदल दे मेरा. जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, ऐसा यीशु कर दे मुझे. आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे. देता है
जिंदगी देता है तू मखमल सी, सब कुछ तेरे पास है, देता है तू हर खुशी, सब कुछ तेरे पास है, देता है तू हर खुशी। जहाँ भी मैं जाऊं गीत तेरे गाऊं, जहाँ भी मैं जाऊं गीत तेरे गाऊं, ऐसा यीशु कर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे। तेरे लिए ही जीऊं, तेरे लिए ही मरूं, तेरे लिए ही जीऊं, तेरे लिए ही मरूं, तू ही मेरे साथ हो, मैं जिस राह पर चलूं, तू ही मेरे साथ हो, मैं जिस राह पर चलूं, जहाँ भी मैं जाऊं गीत तेरे गाऊं, जहाँ भी मैं जाऊं गीत तेरे गाऊं, ऐसा यीशु कर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे। जहाँ भी मैं जाऊं, जहाँ भी मैं जाऊं गीत तेरे गाऊं, जहाँ भी मैं जाऊं गीत तेरे गाऊं, ऐसा यीशु कर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे। असो तुझ्या आत्म्यासह तो असो. मार्कृत शुभवर्तमान याच्या पहिल्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 7व्या वचनापासून शुभवर्तमानात प्रारंभ होतो. हे प्रभू तुला गौरव असो. तो घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे, त्याच्या पायतनाचा बंद लावून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. त्या दिवसात असे झाले की येशू गलिलातील नासरेतहून आला आणि योहानाच्या हातून अर्धेने त्याचा बाप्तिस्मा झाला. आणि लागलेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की, तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. मग आत्म्याने त्याला लागलेच अरण्यात घालविले आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात 40 दिवस राहिला. तो वनपशूंमध्ये होता आणि देवदूत त्याची सेवा करीत होते. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. तुझी स्तुती असो. त्यावेळेस आपण आपला विश्वास प्रकट करूया. सर्वसमर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी
आणि सर्व दृश्य व दृश्य वस्तू त्यांचा उत्पन्न करणारा त्याविषयी मी विश्वास धरितो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियाईस पासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंच पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी मी विश्वास धरितो आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासहित ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाल्याकडून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेषित एकलेशेविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे असे मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करितो. आमेन. आपण आपल्या आजच्या पवित्र संदेशाकडे वळूया. आजच्या पवित्र वचनातून आपण परमेश्वराकडून आज मार्गदर्शन घेऊया आणि त्याला विनंती करूया की आजच्या वचनातून आपल्याशी त्याने बोलावं आणि आजच्या वचनातून आपल्याला त्याने समजून सांगावं आणि त्याच्या स्वर्गीय योजना त्याने आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे पूर्ण करता येतील यासाठी आपल्या अंतःकरणाची त्याने तयारी करावी. म्हणून आपण आज प्रार्थना करूया आणि विनंती करूया. आपण प्रार्थना करू. हे पवित्र पवित्र थोर गौरवशाली प्रेमळ पित्या, स्तुतीस पात्र आणि भयासयोग्य अखिल सृष्टीच्या निर्माणकर्त्या प्रेमळ प्रभू, आज तुझ्या पवित्र वचनावरती आम्ही मनन करणार आहोत, चिंतन करणार आहोत बापा. त्यासाठी बापा तुझं लागणारं सहाय्य आणि मार्गदर्शन या ठिकाणी आम्हा प्रत्येकाला पुरवावंस बापा. तुझ्या पवित्र वचनातून आमच्याशी आज तू बोलावंस आणि आज बापा आम्ही तुझ्याकडून शिकावं. आज बापा तुझं वचन बापा आम्ही जाणून घ्यावं, ते समजून घ्यावं. यासाठी बापा आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाची तू तयारी कर आणि आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर म्हणून तुला विनंती करतो बापा. माझे शब्द हे तुझे विचार असू देत बापा आणि केवळ तूच आणि तूच उंचावला जाऊ दे. तुझी चुपकार स्तुती आणि गुणगौरव या ठिकाणी आम्हाकडून प्रत्येकाकडून केले जावे म्हणून तुझ्याकडे समर्पित होतो आणि तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. इथून पुढचा सर्व वेळ तुझ्या हाती देत त्यांनी तारणारा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने तू जवळ मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण आपल्या संदेशाकडे जाण्याच्या अगोदर एक छोटासा व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर आपण आपल्या संदेशाकडे जाऊया. We believe in one God, the Father Almighty, maker of heaven and earth, of all things visible and invisible, and in one Lord, Jesus Christ, the only Son of God, begotten from the Father before all ages, God from God, light from light, true God from true God, begotten, not made, of the same essence as the Father. We believe in the Holy Spirit, the Lord, the giver of life. He proceeds from the Father and the Son. And with the Father and the Son is worshipped and glorified. We join the church throughout all generations and confess the Trinity. आजचा आपण जो शास्त्रपाठ बघितला आणि जो आपण छोटासा व्हिडिओ बघितला त्यामध्ये आपण बघितलं असेल की त्रैक्याविषयी याविषयी आज आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण जर बघितलं तर त्रैक्याविषयी आपल्याला या
त्या छोट्याशा व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळालं. तसंच आजच्या पवित्र शास्त्राचं आपण जर शुभवर्तमान बघितलं तर त्यातूनही आपल्याला येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उपस्थित होतं. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे कशा प्रकारे उपस्थित होते हे आपल्याला या ठिकाणाहून दिसतं. आज आपण त्या त्रैक्याचा विचार करणार आहोत. त्रैक्य म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे आपण सिद्ध करू शकतो यावर आपल्याला आज मनन करायचंय आणि चिंतन करायचंय. ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की त्रैक्य म्हणजे काय. आज आपण त्याचा विचार करत असताना आपण जर बघितलं की आपल्याला आज एक स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आपण आपला विश्वास आपण एकाच देवावरती विश्वास ठेवतो, परंतु त्यावेळेस आपण असं म्हणतो की आपण एका देवावरती विश्वास ठेवतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की आपण त्यावेळेस एक देव म्हणजे त्यामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे 3 अनेक व्यक्ती असून त्या एकत्र आहेत असं आपण मानत असतो. आज आपल्याला ह्या त्रैक्याविषयी जाणून घ्यायचंय. जर आपल्याला त्याविषयी जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे की त्रैक्य कशा प्रकारे एक आहे हे आपल्याला प्रथमतः समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण आपला विश्वास प्रगट करत असतो त्यावेळेस आपण म्हणतो की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्यावरती विश्वास ठेवतो, परंतु आज आपण त्या एका देवाला समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण एक देव कशा प्रकारे आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे एक कशा प्रकारे आहे हे आपण आज समजून घेऊया. की आपण कशा प्रकारे हे 3 जण एकत्र आहेत हे आपल्याला कशा प्रकारे सिद्ध करता येईल. आपण एक छोटंसं उदाहरण बघूया. आपण जर बघितलं, आपण एक जर अंड जर घेतलं तर त्या अंड्याविषयी आपल्याला बघायला मिळेल की अंड हे अशा प्रकारे असतं. आपण पहिले जर अंड्याकडे जर बघितलं तर त्याच्यावरती पांढऱ्या कलरचं टल्फर असतं, एक कवच असतो. आपण त्या कवचालाही अंडच म्हणतो. त्यानंतर आपण जर ते अंड फोडलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की एक पांढऱ्या रंगाचा बलक असतो, त्यालाही आपण अंडच म्हणतो. त्याच प्रकारे आपण त्या अंड्याच्या आतमध्ये पांढऱ्या बलकामध्येही एक पिवळ्या कलरचा बलक असतो आणि त्यालाही आपण अंडच म्हणतो. आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला अंड्याचे हे 3 वेगवेगळे प्रकार मिळून एक अंड बनलेलं दिसतं आपल्याला. त्याच प्रकारे आपल्या लक्षात येईल की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे 3 जरी वेगवेगळे आहेत तरी ते एकच आहे. आपण ह्या अंड्याच्या वेगवेगळ्या प्रकारांना आपण वेगवेगळं केलं, एकत्र असताना आपण त्यांना वेगवेगळं केलं, विलग केलं तर आपण त्यांना वेगवेगळं म्हणून नाव देऊ शकत नाही, परंतु आपण त्या प्रत्येकाला काय म्हणणार, त्या टल्फरालाही आपण अंडच म्हणणार, त्या पांढऱ्या बल्कालाही आपण अंडच म्हणणार आणि पिवळ्या बल्कालाही आपण अंडच म्हणणार. त्याच प्रकारे त्रैक्याविषयी आपल्या लक्षात येईल की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या जरी 3 व्यक्ती असल्या तरी त्या एकच आहेत. आपण त्या 3 व्यक्तीला मिळून आपण एकच त्रैक्य असं आपण म्हणतो. आज आपल्याला हा त्रैक्याचा सिद्धांत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला हा प्रश्न असेल की त्रैक्य आपल्याला समजून का घ्यायचंय. जर आपण सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करत आहोत, सार्वकालिक जीवन आपल्याला हवे असेल तर आपल्याला त्रैक्य काय आहे हा सिद्धांत समजून घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला त्रैक्य समजलं नाही तर आपला विश्वास हा पक्का असणार नाही आणि जर आपला विश्वास पक्का असणार तर आपलं तारण होऊ शकणार नाही. म्हणून आपला विश्वास हा पहिले भक्कम पाहिजे आणि जर आपला विश्वास जर भक्कम असेल, आपला विश्वास जर पक्का असेल तर आपण निश्चितच त्या सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ शकतो. म्हणून आज आपल्याला या त्रैक्याविषयी आपण समजून घेऊया, त्याला आपण जाणून घेऊया की त्रैक्य काय आहे आणि कशा प्रकारे आहे ह्याचं विषय आपण आज माहिती करून घेऊया. त्या अंड्याविषयी जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अंड्यातला एक जरी भाग नसेल तर आपण त्याला अंड म्हणणार नाही. त्याच प्रकारे आपल्या लक्षात येईल की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे जसे आपण 3 जण आहेत असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की त्यामध्येही जर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिघीपैकी एक जर नसेल तर आपण त्यांना त्रैक्य म्हणू शकत नाही.
आणि आपला विश्वास जो आहे तो आपला विश्वास हा त्रैक्यावरती आपण विश्वास ठेवणारे असे ख्रिस्ती आपण बंधू भगिनी आहोत. म्हणून आपल्याला ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की त्रैक्य काय आहे, ते कशा प्रकारे आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आज आपण यात ज्या प्रकारे हे अंड्याचे 3 वेगवेगळे भाग जर बघितले, ते वेगवेगळे असले तरी त्या एकत्र केल्यानंतर आपण त्यांना अंड म्हणतो, किंवा वेगळे असले तरी आपण त्यांना अंडच म्हणतो. त्याच प्रकारे आपल्या लक्षात येईल की त्रैक्य हे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे एकच आहेत. ते वेगवेगळे केले, आपण त्यांना वेगवेगळे नावं दिले, 3 वेगळ्या व्यक्ती असल्या तरी पण त्या एकत्र कार्य करतात, एकत्र उपस्थित असतात. म्हणून आपल्याला त्याविषयी लक्षात येईल की हे त्रैक्य आपल्याला अशा प्रकारे समजून घेता येईल आपल्याला. प्रियांनो, आपण जर बघितलं की त्रैक्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये कुठेही उल्लेख आपल्याला दिसत नाही. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला कुठेही असा त्रैक्य हा शब्द आढळणार नाही. परंतु पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक आपल्याला उदाहरणे दिसतील, आपल्याला अनेक असे संदर्भ दिसतील की त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला त्रैक्याविषयी उल्लेख आढळलेला दिसतो. त्याविषयी सांगितलेलं दिसतं की त्रैक्य एका ठिकाणी कशा प्रकारे आहेत, एक कशा आहेत, या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. प्रथमतः आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की योहानकृत शुभवर्तमान आपण हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 14वा अध्याय आणि 25 आणि 26 वचने जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की त्यामध्ये म्हटलेलं आहे, मी तुम्हाजवळ राहत असताना त्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, तरी त्याला पिता माझ्या नावाने पाठवितो, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला खात्री करून देईल. आपण या ठिकाणी जर बघितलं, पित्याने त्या गोष्टी परमेश्वराला ख्रिस्ताला सांगितल्या आणि त्याने आपल्यापर्यंत त्या पोहोचवलेल्या असं तो शिष्यांना सांगतो. आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की पिता आणि पुत्र हे एकच आहेत, हे या ठिकाणी आपल्याला या वचनामधून आपल्याला लक्षात येईल. कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्यावेळेस पित्याने जे मला सांगितलं मी ते तुम्हाला सांगतो आणि मी गेल्यानंतर पवित्र आत्मा तुम्हाला त्या गोष्टींची खात्री करून देईल, हे या ठिकाणी सांगितलेलं दिसतं. त्याचप्रमाणे आपण लोककृत शुभवर्तमानामध्ये जर बघितलं तर तेथे आपल्याला एक संदर्भ दिसेल. लोककृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 21 आणि 22 वचनामध्ये आपण जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला दिसेल की त्यामध्ये येशू बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असताना असे झाले की आकाश उघडले गेले, पवित्र आत्मा रूपाने कबुतरासारखा त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, या विषयी मी संतुष्ट आहे. या ठिकाणी आपल्याला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एकत्र आलेले, हे त्रैक्य एकत्र आलेले दिसतात. पित्याने या ठिकाणी पुत्राचा बाप्तिस्मा होत असताना त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने त्याच्यावरती वर्षाव केलेला दिसतो. त्याच प्रकारे स्वर्गातून पित्याने आपल्याला त्या ठिकाणी पुत्राविषयी म्हटलेलं दिसतं की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं दिसतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्रैक्य एकत्र आलेले या ठिकाणी दिसतात. आपण हे त्रैक्याविषयी बघितलं की त्रैक्य काय आहे आणि कशा प्रकारे आहे हे आपण बघितलं. परंतु आपल्याला हा प्रश्न पडला असेल की त्रैक्यावरती विश्वास ठेवणे आणि न ठेवणे किंवा त्रैक्य मानणे न मानणे याच्याशी तारणाचा काय संबंध आहे. आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की तारणाचा संबंध याच्याशी कशा प्रकारे आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. यावेळेस आपण जर बघितलं की आपल्या लक्षात येईल की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि तो जे कार्य करत होता हे पित्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करत होता. येशू ख्रिस्त हा आपल्याला बघायला मिळेल की तो एक पूर्ण मानव होता आणि पूर्ण देव पण होता. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि ते जर आपल्याला समजून घेणं घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्रैक्य समजणं गरजेचं आहे. जर आपल्याला तारण हवे असेल, जर आपल्याला ख्रिस्तावरती आपला विश्वास असेल तरच आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ शकतो. म्हणून आपल्याला ख्रिस्त कोण आहे हे बघण्यासाठी आपल्याला त्रैक्य समजून घेणं गरजेचं आहे.
म्हणून आपण जर बघितलं तर आपल्याला या वचनातून आपल्याला लक्षात येईल की येशू ख्रिस्त हा देवत्व त्याचं कशा प्रकारे सिद्ध होतं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आपल्याला या दोन गोष्टी शिकायच्या आहेत की आपल्याला तारण जर हवे असेल तर आपल्याला येशू ख्रिस्त हा पूर्णपणे मानव होता आणि पूर्णपणे देव होता हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं पहिली गोष्ट आपण बघूया की येशू ख्रिस्ताचे देवत्व कशा प्रकारे आपल्याला सिद्ध करता येईल. आपण जर बघितलं तो देव होता हे आपल्याला कशावरून सांगता येईल. आपण जर बघितलं आपल्या लक्षात येईल की संत पौल आपल्याला सांगतो की आपल्या पापाची खंडणी भरून देण्यासाठी केवळ पापहीन निष्पाप असा कलंक कोकराचीच गरज होती. आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी निष्कलंक असा कोकरा जन्माला आला आणि तो निष्कलंक असा आपल्यासाठी त्याने पापाची खंडणी भरून त्या क्रूस खांबावरती त्याने मरण सोसलेलं दिसतं. हे यासाठी त्याने केलेलं कशा प्रकारे केलं, तो हे का करू शकला, आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की येशू ख्रिस्ताचं देवत्व या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. तो दैवी स्वभावाचा होता, तो पूर्ण देव होता हे आपल्याला यातून लक्षात येईल. ज्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतं की येशू ख्रिस्ताचा हा निष्पाप असा तो जन्माला आला आपल्याला ते बघायला मिळतं. जर तो निष्पाप असा जन्माला आला नसता तर त्याचा जन्म हा पापापासून झाला असता आणि जर त्याचा जन्म पापापासून झाला असता तर तो पापातच मेला असता. परंतु येशू ख्रिस्ताचं तसं झालं नाही. येशू ख्रिस्त हा निष्पाप जन्माला आला आणि निष्पाप असा तो आपल्या पापासाठी तो स्वतः पाप झालेला दिसतो आणि क्रूसावरती त्याने मरण भोगलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. जर येशू ख्रिस्त हा निष्पाप असा आला नसता तर आपल्या लक्षात येईल की रोमकरास पत्रामध्ये 3 अध्याय आणि 23 वचन आपल्याला सांगतं, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. म्हणून आपल्या लक्षात येईल की जर येशू ख्रिस्त हा निष्पाप नसता तर तो देवाचे गौरव पाहू शकला नसता, देवाच्या गौरवाला तो पात्र ठरला नसता. आपण सर्वांनी पाप केलेले पण येशू ख्रिस्ताने पाप केलेलं नव्हतं. तो निष्पाप असा होता म्हणून तो त्या ठिकाणी देवाच्या गौरवासाठी तो पात्र ठरलेला आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसतं. येशू ख्रिस्त हा त्याच्या दैवीपणामुळे तो पापापासून दूर राहू शकला. जर तो दैवीपणा त्याच्यामध्ये नसता तर तो कदाचित पापापासून दूर राहू शकला नसता आणि तो पापामध्येच त्याचा अंत झाला असता. परंतु आपल्या लक्षात येईल की येशू ख्रिस्ताविषयी तसं झालेलं नाही. येशू ख्रिस्त हा पापापासून दूर राहिला, तो निष्पाप राहिला आणि निष्कलंक राहिलेला आपल्याला या ठिकाणी दिसतं. जर येशू ख्रिस्त निष्पाप निष्कलंक राहिला नसता तर आपल्या लक्षात येईल की इतरांप्रमाणे त्याची गणना ही इतरांमध्ये झाली असती. इतर देवामध्ये त्याची जशी गणना झाली असती आपल्या लक्षात येईल. आपण बघायला मिळतं की तो त्याच्यामध्ये दैवत्व असल्यामुळं तो एक वेगळा होता आणि त्याचं वेगळेपण आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. येशू ख्रिस्त हा वेगळा असल्यामुळं त्याचं वेगळंपण आपण या ठिकाणी समजू शकतो. आपण जर बघितलं की आपल्याला तो सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला होता आणि त्यासाठी तो पूर्णपणे मानव देव होता, त्याप्रमाणे तो पूर्णपणे मानवी होता. आपल्यासाठी तो पूर्ण देव असतानाही त्याने आपल्यासाठी पूर्णपणे मानव होऊन तो या सृष्टीमध्ये आलेला दिसतो. या जगामध्ये येऊन तो आपल्यामध्ये त्याने वस्ती केलेली आपल्याला या ठिकाणी दिसतं. आपण जर बघितलं की आपल्या लक्षात येईल की ख्रिस्ताने आपल्यासाठी ख्रिस्त एक स्वतः एक चिन्ह असा झालेला दिसतो. इतर चिन्हाप्रमाणे नाही तर त्याने स्वतः त्या क्रूसावरती आपला स्वतःचा प्राण दिला, आपलं रक्त सांडलं आणि त्याद्वारे क्रूस हे आपल्यासाठी एक निशाण झालेलं दिसतं. आपल्याला क्रूस हे त्या सार्वकालिक जीवनामध्ये जाण्यासाठी एक रस्ता आपल्याला, एक दार आपल्याला झालेलं दिसतं. म्हणून आपण त्या ख्रिस्तावरती त्याचं देवत्व आपण समजून घेणं गरजेचं आहे. तो देवत असल्यामुळं, देवाचा पुत्र असल्यामुळं, देवाचा अंश त्याच्यामध्ये असल्यामुळं कदाचित तो ख्रिस्त आपल्या लक्षात येईल की तो पूर्णपणे देव असल्यामुळं या ठिकाणी तो पापापासून दूर राहू शकला आणि आपल्या पापाची खंडणी म्हणून तो त्या क्रूस खांबावरती मरण पत्करू शकला आणि
मरू शकला. आपल्या पापाची खंडणी तो त्या ठिकाणी देऊ शकला. या ठिकाणी आपण दुसरी गोष्ट आपल्या लक्षात येईल की आपल्याला हे बघायचंय की येशू ख्रिस्त हा ज्याप्रमाणे पूर्ण देव होता त्याप्रमाणे तो पूर्ण मानवी होता, हे आपल्याला आज बघायचंय. आपण जर बघितलं तर येशू ख्रिस्ताचं रूप आपण जर बघितलं ते त्याचं मानवी रूपही बघणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला लक्षात येईल की तो ज्याप्रमाणे पूर्ण देव होता त्याप्रमाणे पूर्ण तो मानवी होता. आणि जर तो मानव जर नसता तर आपल्या लक्षात येईल की तो पापमुक्त जीवन जगला नसता. जर तो पूर्णपणे मानवी नसता तर तो पापमुक्त जीवन जगला नसता. म्हणून मानव म्हणून पापांची खंडणी भरण्यासाठी ते गरजेचं होतं, हे आपल्या लक्षात येईल. आणि आपल्या पापाची खंडणी भरण्यासाठी देव येणार नव्हता, देव खंडणी भरणार नव्हता, तर आपल्यासाठी आपल्यापैकीच कोणीतरी मानव होऊन त्यांनी खंडणी भरणं गरजेचं होतं. म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येईल तो ख्रिस्त, येशू ख्रिस्त हा देव असूनही तो आपल्यासाठी पूर्णपणे मानव झाला, निष्पाप राहिला आणि त्याने आपल्या पापाची खंडणी भरून देण्यासाठी त्याने त्या क्रूसावरती मरण भोगलेलं आपल्याला दिसतं. इब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय आणि 14 आणि 15 वचन आपल्याला सांगतात की ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी त्याच्या सारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्यात बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. यासाठी येशू ख्रिस्त पूर्णपणे मानव झाला. आपण जे सैतानाच्या दास्यामध्ये होतो, आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी, आपल्याला पापापासून दूर ठेवण्यासाठी आपल्या लक्षात येईल की येशू ख्रिस्ताने या ठिकाणी पूर्णपणे तो मानव झालेला आपल्याला लक्षात येईल. तो आपल्यासाठी मानव झाला आणि आपल्यासाठी मानवी रूप त्याने धारण केलेलं दिसतं. आपल्याला पापापासून, पापाच्या बंधनातून मुक्ती देण्यासाठी तो ख्रिस्त या ठिकाणी पूर्णपणे मानव झालेला दिसतो. त्याने आपल्यासाठी, तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या क्रूसावरती त्याने हाल अपेष्टा सहन केल्या, त्याने हाल सहन केले. त्याने आपला रक्ताचे सर्व रक्त त्याने त्या क्रूसावरती सांडलं. हे फक्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी, तुम्हाला आणि मला तारण मिळावं हा एकच हेतू त्याचा होता. यासाठी तो पूर्ण देव असूनही तो पूर्णपणे मानव झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि त्याचं मानव होण्याचं दुसरं एक कारण होतं, पूर्णपणे मानव होण्याचं. जर तो मानव झाला नसता तर तो या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की तो मरणावरती कदाचित तो विजय मिळवू शकला नसता. पूर्णपणे जर मानव झाला नसता तर तो मरणावरती विजय मिळवू शकला नसता. हे आपल्याला दिसेल रोमकरासपत्राचा 5वा अध्याय आणि 17 आणि 18 वचन जर आपण बघितले तर त्यामध्ये म्हटलेले आहे, कारण ज्या एकाच इस्माच्या द्वारे त्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमानाचे दान याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व मानवांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व मानवांना जीवनाची नीतिमत्व प्राप्त होते. हे आपल्याला दिसेल की या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे सर्व मानवांना एकाच्या पापामुळे सर्व मानवांना दोष लागला गेला, आदमाने पाप केला आणि सर्वांना दोष लागला गेला, सर्व पापी झाले, त्याचप्रमाणे आपल्यासाठी ख्रिस्त हा निष्कलंक निष्पाप असा कोकरा बळी गेला आणि त्याच्या बळीदानाने आपण निष्पाप असे झालो, आपलं पाप धुतले गेलं. आज आपलं पाप या निष्पाप अशा त्या कोकऱ्यामुळे धुतले गेलेलं आपल्याला दिसतं. म्हणून आपण तो नीतिमान ठरला, म्हणून आपल्याला जीवनाचं नीतिमत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. म्हणून सार्वकालिक जीवन जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ह्या 2 गोष्टी आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ख्रिस्त हा पूर्णपणे देव होता, पूर्णपणे मानव होता, हे आपल्याला या ठिकाणाहून बघायला मिळेल. आज आपण जर बघितलं की पवित्र त्रैक्य समजणं हे एवढं सोपं नाहीये.
ते थोडंसं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यात आपल्याला सदोदित आपण परमेश्वरामध्ये राहिलो तर निश्चितच परमेश्वर आपल्याला ते समजण्यासाठी मार्गदर्शन करेल. आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया शेवटची, की आपण जर एक व्यक्ती होता, तो पवित्र असा त्रैक्याविषयी खूप अभ्यास करत होता, त्याने अनेक पुस्तके लिहिले होते, परंतु तरी पण त्याला त्या त्रैक्याविषयी उलगडा होत नव्हता. एक दिवस तो असा समुद्राच्या कडेने बीचवरती चालत असताना त्याने बघितलं, त्याची नजर गेली एका ठिकाणी त्याची नजर गेली. एक छोटासा मुलगा त्या शिंपल्याने त्या वाळूमध्ये एक खड्डा करत होता. त्या शिंपल्याने त्याने त्या वाळूत खड्डा केला आणि तो पळत पळत त्या समुद्रामध्ये गेला आणि तिथून त्या शिंपल्यामध्ये पाणी भरून आणून त्या खड्ड्यामध्ये टाकत होता. या व्यक्तीने त्याला विचारलं की तू हे काय करत आहे? त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं की मी हा समुद्र या खड्ड्यामध्ये टाकत आहे. त्यावेळेस या व्यक्तीला लक्षात आलं की आपणही कदाचित या मुलासारखंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहोत, की आपण हा प्रयत्न करत आहोत, हा ज्याप्रमाणे हा मुलगा प्रयत्न करत आहे की या खड्ड्यामध्ये तो समुद्र बसू शकत नाही, तसंच तरी पण तो प्रयत्न करत आहे. तसंच आपणही करत आहोत की त्रैक्य हे महान आणि अद्भुत बुद्धीने आपण त्याला समजण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते आपल्या आकलनाच्या पलीकडचं आहे. परमेश्वर आपल्याला जेवढं आपल्याला उलगडून सांगतो तेवढंच आपल्याला समजतं. कदाचित त्या व्यक्तीच्या ते लक्षात आलं की आपण आपल्या बुद्धीप्रमाणे परमेश्वराने दिल्याप्रमाणे आपण तेवढंच त्या त्रैक्याचा उलगडा करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण समाधानी राहू शकतो. आज कदाचित आपल्याला हे त्रैक्य समजले आहे का? आज आपण या त्रैक्याला समजून घेतलेलं आहे का? आपण त्या त्रैक्यावरती विश्वास ठेवत आहोत का? आज आपण एक ख्रिस्ती म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्यावरती आपला विश्वास आहे का? आपण छोटंसं एक उदाहरण बघूया शेवटचं त्रैक्याविषयी. आपण जर बघितलं, एक गुलाबाचं झाड जर आपण घेतलं, गुलाबाच्या फुलाचं झाड, आपण त्याविषयी आपल्याला जर बघायला मिळेल की गुलाबाचं फूल जे आहे त्या झाडाविषयी आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की गुलाबाच्या फुलाचे झाड म्हणजेच त्या ठिकाणी तो पिता आहे. वरती त्याच्या येणारे ते जे आहे फुलं जे आहेत किंवा पानं जे आहेत ते म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ते ख्रिस्त, येशू ख्रिस्त आहे. आणि आपण जर या झाडाचं वर्णन करत असताना मुळं, फांद्या आणि फुलं जर बघितले तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की काहीच आपल्याला उरत नाही. परंतु प्रियांनो, या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्या गुलाबाच्या फुलांचा वास, त्याचा सुगंध, ही एक गोष्ट आहे. म्हणजे जर आपण एक गुलाबाचं झाड जर घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की त्याचं रूट, त्याचं मुळं म्हणजे हे आपला पिता आहे, त्याच्या फांद्या, फुलं म्हणजे हा आपला येशू ख्रिस्त आहे आणि त्या फुलातून निघणारा सुगंध म्हणजे हे एक पवित्र आत्मा आहे, हे आपल्या लक्षात येईल. अशा या त्रैक्यावरती आपण विश्वास ठेवत आहोत, या त्रैक्यामध्ये आपण वाढत आहोत. असाच आपला विश्वास आपण या त्रैक्यामध्ये वाढवत ठेवूया आणि असंच आपण या त्रैक्यामध्ये आपण वाढूया आणि त्या परमेश्वराला विनंती करूया की त्याने असंच आपल्याला त्याच्या वचनामध्ये वाढव. परमेश्वर करो आणि हे वचन समजण्यासाठी, त्रैक्य समजण्यासाठी, त्रैक्याचा सिद्धांत समजण्यासाठी आपल्याला सहाय्य करो, मार्गदर्शन करो आणि त्याच्या वचनामध्ये आपल्याला असंच वाढवू. आपण प्रार्थना करूया. हे पवित्र पवित्र थोर गौरवशाली धन्यवाद देत प्रेमळ पित्या, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुझ्या पवित्र शास्त्रामध्ये अशा खूप गहन अशा गोष्टी आहेत बापा, ज्या आम्ही समजू शकत नाही बापा. त्यासाठी केवळ तुझं आणि तुझंच पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन असल्याशिवाय बापा आम्ही कुठल्याही गोष्टी समजून घेऊ शकत नाही बापा. आज आम्ही तुला विनंती करतो, प्रार्थना करतो बापा. आज आम्ही या त्रैक्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना बापा, आज जो आम्ही प्रयत्न केलेला आहे बापा, तू आज आमच्याशी बोलावस आणि बापा याविषयी आम्हाला तू अधिक आणि अधिक ज्ञान द्यावंस बापा. आम्ही अधिक आणि अधिक जवळून बापा तुला स्वीकारावं, तुला समजून घ्यावं आणि तुझ्यामध्ये वाढावं. यासाठी बापा आम्हाला वचनाची अधिक आणि अधिक गोडी लागू दे म्हणून तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो बापा. या वचनामध्ये वाढत असताना बापा लागणारं सहाय्य आणि मार्गदर्शन आम्हाला प्रत्येकाला द्यावंस बापा. आजच्या वचनाद्वारे बापा तू आम्हाला आशीर्वादित करावंस
आणि आम्ही खरोखर त्या सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी होण्यासाठी बाप्पा पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन आम्ही समजून घ्यावं, त्याप्रमाणे आचरण करावं आणि त्याप्रमाणे वागावं म्हणून आम्हाला शिकवावंच. म्हणून यासाठी आज आम्ही तुझ्याकडे समर्पित होतो. तिथून पुढचा आमचा सर्व वेळ तुझ्या हाती देत. त्यांनी तारणारा प्रेम प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. त्यावेळेस आपण आपले दानार्पण आपल्या प्रभूच्या चरणाजवळ घेऊन येऊया. आपण यावेळेस परमेश्वराला विनंती करूया की आपण आपलं सर्वस्व त्याला समर्पित करत असताना त्या परमेश्वराने आपला स्वीकार करावा. संतोषाने देणारा देवाला आवडतो. आज आपण आपलं अंतःकरण आपण परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहे ते आज आपण त्याच्या भांडारामध्ये घेऊन येऊया आणि त्यावरती आपण परमेश्वराचे आशीर्वाद मागूया. यावेळेस आपण दानार्पण देत असताना आपण एक गीत घेऊया. तू बोलाविले सेवा कराया. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दावोनी. मज घेई तव खुशीशी प्रभु घेई ओढोनी. तव सेवेला क्षम व्हावेसे करी ख्रिस्ता कृपेने. तव सेवेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दावोनी. मज घेई तव खुशीशी प्रभु घेई ओढोनी. क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणे जशी मित्र मित्रांशी. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दावोनी. मज घेई
घेई तव कोशिशी प्रभु घेई ओढोनी. आपण दान अर्पणाची प्रार्थना सर्वजण मिळून म्हणूया. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या, पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करीतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्या हातातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने व अर्पणे जी तुझ्या पवित्र मेजावर आम्ही स्वहस्ते सादर करीत आहोत, त्यासहित आम्ही आपणाला अर्पून तुझ्या सेवेकरिता तुझ प्रताप ईश्वराला सादर करतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, त्याच्याद्वारे आमेन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया. आपण प्रार्थना करूया. हे पवित्र 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 थोर गौरवशाली प्रेमळ पित्या, आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि प्रार्थना करतो, विनंती करतो बापा. आम्ही आज तुझ्याकडे येऊन मध्यस्थी करत आहोत बापा. आमच्या सर्व मंडळीसाठी बापा आज तुझ्या चरणाजवळ येत असताना प्रत्येकाला बापा तुझ्या चरणाजवळ घेऊन येतो. प्रत्येकाचा ताबा घे आणि प्रत्येकाला बापा तू चालवावंस बापा. आतापर्यंत बापा तू त्यांना सांभाळस बापा. तुझ्या कृपा छात्राखाली बापा प्रत्येकाचा सांभाळ करून ही सुंदरशी वेळ बापा तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी बापा आणि तुझ्याकडे आम्ही मध्यस्थी करावी यासाठी दिलेली आहेस, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि उपकार स्तुती करतो. त्या मंडळातील प्रत्येक व्यक्तीसाठी बापा, सभासदासाठी तुझ्याकडे मध्यस्थी करतो. प्रत्येकाला बापा तुझ्या विशेष आशीर्वादाने तू भरावंस बापा म्हणून तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो बापा. जे कोणी आजारी असतील, जे कोणी कुठल्या व्याधीने बापा त्रस्त असतील, या अशा प्रत्येकासाठी तुझ्याकडे मध्यस्थी करतो आणि विनंती करतो बापा. प्रत्येकाला तू स्पर्श करावास, चांगलं आरोग्य देऊन बापा तुझे आणि तुझेच गुण गौरव करून घ्यावेस म्हणून तुला विनंती करतो, प्रार्थना करतो बापा. हे प्रेमळ पित्या, या समय प्रार्थना करतो बापा सर्व लेकरांसाठी बापा, जे बापा आज प्रत्येक जण बापा आपापल्या घरामध्ये असताना बापा तू त्या प्रत्येकाला चालवत आहेस बापा. तुझ्या आशीर्वादाने भरावंस बापा. तुझ्या वचनाची गोडी बापा त्या प्रत्येकाला लागू द्यावीस म्हणून तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो बापा. हे प्रेमळ पिते आहेत, जे कोणी वयोवृद्ध आहेत अशा प्रत्येकासाठी तुझ्याकडे मागतो बापा. या अवतारवयामध्ये बापा तू त्यांच्या आधाराची काठी होत आहेस आणि प्रत्येकाला चालवत आहेस बापा. त्याबद्दल धन्यवाद देतो आणि उपकार स्तुती करतो बापा. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा बापा, त्यांचे आजार व्याधी तू जाणतोस. त्यांना तू बापा सांभाळावंस आणि चालवावंस म्हणून तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो. हे प्रेमळ पित्या, या समय आम्ही तुझ्या चरणाजवळ येत असताना बापा तुला विनंती करतो आणि तुला उंचावतो बापा. आणि तुझी उपस्थिती आणि सहभागिता या प्रत्येकाबरोबर मागतो बापा. प्रत्येकाचा वाटाड्या मार्गदर्शक पुढारी तू व्हावंस म्हणून तुला आम्ही समर्पित होत आहोत बापा. या समय बापा विशेष करून प्रार्थना करतो बापा, कोरोना आजाराने बापा जे कोणी त्रस्त आहेत बापा, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आहेत अशा प्रत्येकासाठी बापा तुझा स्पर्श त्यांना मागतो बापा. प्रत्येकाला बापा या आजारातून तू सोडवावंस बापा. तू आरोग्य देऊन बापा तुझे आणि तुझेच गौरव बापा त्यांच्या करवी करून घ्यावेस म्हणून तुला विनंती करतो. तुझ्या प्रेमाचा आणि चांगुलपणाचा अनुभव बापा त्या प्रत्येकाला तू द्यावास म्हणून तुला विनंती करतो आणि प्रार्थना करत आहोत बापा. हे प्रेमळ पित्या, आतापर्यंत आम्हाला तू चालवलंस तसंच इथून पुढेही चालवावस बापा. आतापर्यंत आम्हा प्रत्येकाचा बापा या भयानक महामारीपासून बापा तू बचाव केला, संरक्षण केलंस बापा. तसंच इथून पुढेही करावंस आणि असंच बापा तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी आणि तुझ्या वचनामध्ये चालण्यासाठी बापा आम्हा प्रत्येकाला बापा तुझ्या दिव्यदूतांच्या पहाऱ्यामध्ये तू ठेवावंस म्हणून तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो बापा. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती देत असताना बापा अशाच प्रकारे आम्ही तुझ्यामध्ये वाढत जावं आणि तुझ्या वचनामध्ये बापा आम्ही अधिक आणि अधिक वाढावं म्हणून बापा आम्हा प्रत्येकाला तू सांभाळ आणि तू चालव म्हणून तुला विनंती करतो आणि तुझ्याकडे समर्पित होतो बापा. इथून पुढचा सर्व वेळ तुझ्या हाती दे, तुझ्याकडे समर्पित होत. धन्य तारणारा प्रेम प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने तुझं मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे बापा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही व तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरवी प्रतापी पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. हे प्रभू येशू. यावेळेस आपण आपल्या आध्यात्मिक प्रभू भोजनाची
विधीची तयारी करूया. जे तुम्ही आपल्या पापाबद्दल खरोखर मनापासून पश्चाताप करता आणि आपल्या शेजाऱ्याशी प्रीतीने ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन जिण्याच्या वागण्याचा निश्चय करिता, ते तुम्ही विश्वासाने जवळ या आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी हे पवित्र सांक्रमेत घ्या. फलीन भावे गुडघे टेकून सर्व समर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. यावेळेस आपण पाप कबुलीची प्रार्थना सर्वजण मिळून म्हणूया. हे सर्व समर्थ ईश्वरा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या बापा, सर्व वस्तूंच्या निर्माण करत्या, सर्व मनुष्याच्या न्यायाधीशा, आम्ही बहुविध पापे व दुष्टाई तोच प्रताप ईश्वराविरुद्ध कल्पना, शब्द व कृती यांच्याद्वारा वेळोवेळी अत्यंत अधमपणे केली आहे आणि त्याच्याच द्वारा आपणावर तुझा संताप व क्रोध यात आणण्याचे तुला आहे. ती आम्ही पदरी घेतो आणि त्याकरिता शोक करीतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करीतो आणि आमच्या दुष्कृत्याबद्दल मनपूर्वक खेद करीतो. त्याचे स्मरण आम्हास सुखकारक आहे, त्याचा भार आम्हास असे आहे. हे परमदयाळू बापा, आम्हावर दया कर, आम्हावर दया कर. आम्हाकडून जे सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असे कर की तुझ्या नावाचा सन्मान व गौरव व्हावे. म्हणून आम्ही आतापासून सर्वदा नवीन जिण्याने चालून तुझी सेवा करावी व तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्वसमर्थ देव आमचा स्वर्गातील पिता याने आपल्या परमदयेने वचन दिले आहे की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने त्याचकडे वळतात या सर्वांच्या पापांची तो क्षमा करील. तो तुम्हावर दया करो, तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करो, सर्व सदाचरणास तुम्हास स्थिर व दृढ करो आणि तुम्हा सनातन जीवनाप्रत नेवो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला तारणारा ख्रिस्त याकडे जे खरोखर वळतात त्या सर्वांना तो जी समाधानकारक वचने बोलतो ती ऐका. हो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ख्रिस्त येशू पापी लोकांना ताराव्या जगात आला हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. संत योहान जे म्हणतो तेही ऐका. कोणी पाप केले तर नीतिमान असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे. आपल्या तारणाऱ्या ख्रिस्ताने आज्ञा पिल्याप्रमाणे व शिकविल्याप्रमाणे आपण धैर्याने प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेस आपण पवित्र सहभागिता घेऊ शकत नाही, परंतु त्यासाठी आपण एक पवित्र सहभागितेची आपण प्रार्थना मिळून म्हणूया. माझ्या मागे सर्वांनी पवित्र सहभागितेची प्रार्थना म्हणावी. हे माझ्या येशू, हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच या अतिपवित्र सांक्रमेतात हजर आहेस. या जगातील सर्व गोष्टीपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेला आहे. परंतु मी या क्षणी सहभागिता घेऊ शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक सहभागितेने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करत आहे. आमेन. आपण एक गीत घेऊया, मी भाकर जीवनाची.
मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर बसतो मी त्या हृदयी जोई मज पाशी बसतो मी त्या हृदयी पावन त्या करुणी स्वर्गीय सुख मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर प्रभू तुम्हास असो तुझ्या आत्म्यास तो असो. यावेळेस आपण सर्वजण मिळून परमोंचामध्ये म्हणूया. परमोंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, माणसावर प्रसन्नता. आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुला धन्यवाद करीतो.
आम्ही तुला बसतो, आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. हे प्रभू देवा, स्वर्गातील राजा, सर्वसमर्थ देव पित्या, हे प्रभू, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, जो तू जगाचे पापे हरण करीतोस, तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाचे पापे हरण करीतोस, तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाचे पापे हरण करीतोस, तो तू आमची प्रार्थना स्वीकारून घे. जो तू देव पित्याच्या उजवीकडे बसलेला आहेस, तो तू आम्हास दया कर. कारण की तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित देवपित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने अंत करणे, देवाच्या आणि त्याचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देवजो बाप, देवजो पुत्र आणि त्याने पाठवलेला देवजो पवित्र आत्मा यांची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदा सर्वदा राखो. आमेन. यावेळेस आपण शेवटचं गीत घेऊया, मंगला हे प्रेमला. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. माझा विश्वास आहे की आपण सर्वजण आपापल्या घरी सुरक्षित आहात. परमेश्वराच्या कृपेने आणि त्याच्या आशीर्वादाने आपण सर्वजण आनंदी आहात आणि त्या परमेश्वरामध्ये आपण वाढत आहोत. त्याबद्दल आपण त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया, गौरव देऊया. आज खरोखर परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि आपला प्रत्येकाला तो चालवत आहे. त्याबद्दल आपण धन्यवाद देऊया आणि त्याचे गौरव करूया. खरोखर आज आपल्याला हा सुंदरसा प्रभुवार त्याने आपल्या जीवनामध्ये दिला, म्हणून आपण त्याचे आभार मानूया. आमच्या प्रार्थनेमध्ये तुम्हा प्रत्येकाची आठवण असते, तसेच आपण एकमेकांसाठी रोज प्रार्थना करत जा. परमेश्वराने असंच आपल्याला सुरक्षित सांभाळावं, त्याच्या पंखाखाली आपला सांभाळ करावा, म्हणून आपण सर्वजण त्या परमेश्वराच्या मध्ये वाढत जाऊया. त्याच्या प्रार्थनेमध्ये आपण सतत आणि सतत अखंडपणे प्रार्थनेमध्ये राहूया, जेणेकरून परमेश्वराचे आशीर्वाद आपणा सर्वांना प्राप्त होतील आणि आपण त्या परमेश्वरामध्ये अशाच प्रकारे वाढू. म्हणून आपण त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि गौरव देऊया आणि परमेश्वराला उंचावूया. मागील आठवड्यामध्ये आपल्या चर्चच्या सभासदांपैकी काही लोकांचे वाढदिवस होते. आपण त्या सर्वांची आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी.
आपण प्रार्थना करूया. हे पवित्र थोर गौरवशाली धन्यवादित प्रेमळ पित्या, पुन्हा एक वार तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो या सुंदरशा वेळेसाठी बापा. गेल्या आठवड्यामध्ये बापा जे तुझे सर्व सेवक दास दासी बापा आणि या आठवड्यामध्ये बापा ते आपला वाढदिवस साजरा करत आहेत, अशा प्रत्येकासाठी तुझ्याकडे विनंती करतो आणि प्रार्थना करतो बापा. जन्मापासून आतापर्यंत बापा तू त्यांना सांभाळच, तसंच येथून पुढेही सांभाळावंच बापा आणि तुझी कृपा दृष्टी त्यांच्यावरती असू द्यावीच बापा. तुझ्या दिव्यदूतांचा पहारा आणि संरक्षण बापा त्यांच्या अवतीभोवती ठेवून तुझे आणि तुझेच गुण गौरव बापा त्यांच्या करवी करून घ्यावेस म्हणून तुला विनंती करतो बापा. तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने त्यांना भरावंस आणि त्यांच्या कामात बापा, त्यांच्या जीवनामध्ये बापा तुझे आशीर्वाद असावे, तुझं सहभागिता त्यांच्या जीवनामध्ये असावी म्हणून तुला विनंती करतो आणि त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुला आमंत्रित करतो बापा. हे प्रेमळ पित्या, त्या प्रत्येकाचा वाटाड्या पुढारी तू हो बापा आणि प्रत्येकाला तू पुढील जीवनामध्ये चालव म्हणून तुझ्याकडे प्रत्येकाला समर्पित करतो. प्रत्येकाचा ताबा घे आणि तू चालवावंस म्हणून तुझ्या आधीन आणि स्वाधीन करत